जोगी कुणी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी हो मला लागली कुणाची उचकी कुणाची ग कुणाची याची का त्याची लागणारच उचकी कशी विचारा बरं ओळखलं नाही का तुम्ही मला अहो प्रसादराव मला ओळखलं नाही अहो असं काय करता अहो मी फुलवंती जुन्नर करीन नाही का तुम्ही हिरकणीचं शूटिंग संपवून माझ्या फडावर आलता आठवलं का म्हणून या उचक्या लागतात तुम्हाला मला सांगा तुम्ही मला म्हणले होते नाही म्हणजे मला बी म्हणले होते का फुलवंती बाई तुझ्या नावातच लई टॅलेंट आहे ग नंतर जरा चौकशा केल्यावर मला कळलं का ह्या माणूस सगळ्यांच्याच नावात टॅलेंट शोधतो रसवंती तुझ्या नावात लई टॅलेंट जयवंती तुझ्या नावात तर बेकार टॅलेंट आहे मंजिरी तुझ्या नावात तर मोकार टॅलेंट आहे नाही आलंय समजा लक्षात आल्यानंतर तुम्ही मला हे बी बोलला होतात का बाई वाड्या वया फक्कड पार्टी देतो कुठे पार्टी कुठे प्रसादराव काय राव तुम्ही लगेच पार्टी बदलता याला काय अर्थ आहे का पार्टी देतो म्हणले आता काय करते तू काय आलं तो माणूस काय बोलला होता पार्टीचा विषय 4 चौघात काढू नको म्हणून तुला हे पण बोलला तो की बाई तुला मी सेपरेट मध्ये पार्टी देतो कशाला गर्दी वाढवते का बस ना अरे मग भुसनाळ्या मग धन्न काय मा कीर्तन ऐकत होता का कटायचं ना तोंड मधीच बरं कुणी काय ऐकलं नाही मी काय बोलले नाही कुणी काय बघितलेलं नाही तर मंडळी आता ह्यो आपला इथं मस्त पैकी माझ्या फडात सवाल जवाबाचा जंगी सामना रंगणार आहे तर मी सुरू करते ऐका नमस्कार मी सब इन्स्पेक्टर दत्तू मोरे कोण आहेस तू दत्तू मोरे इन्स्पेक्टर यस अरे तुझी काठी पण तुझ्यापेक्षा मोठी आहे रे अरे इथं काय काम काढलं कुख्यात दरोडेखोर बाबू डोंग्या इथे कुठेतरी लपलाय आणि तो जेल मधून पळालाय बर तर मला असं वाटतं की इथेच कुठेतरी तुमच्या इथे तो आहे तुम्ही पाहिलं त्याला ही जी फुलवंती जुन्नर करीन आहे ना ही एकटीच फक्त या तिच्या फडामध्ये दरोडा घालत असते इथं कोणी बाबू डोंग्या फोंग्या राहत नाही ठीक आहे त्याचं काय सरकारने त्याच्यावर 50,000चं पारितोषिक ठेवलंय काय लावलंय मागा धरणं 50,000चा आम्ही फुलवंती बाईला दाखवतो का माझी सुपारीची रक्कम किती आहे तुला माहितीये का विचारू नको निघायचं इकडनं जुगलबंदी बघायची असेल तर इथं थांबायचं नाही तर गप गुमान निघायचं इकडनं माझ्या टायमाची खोटी करायची नाही हा ठीक आहे चला निघतो मी कळालं की मला सांगा चल निघायचं बघा जा जाऊ दे हे आमचं असंच चालू असतंय पण त्याआधी आता आपण आपला खरा कार्यक्रम सुरू करू मी काय म्हणते बनिया ती सीताबाई जळगावकरीन कुठं दिसत नाही रे ती कसली येते मागच्या फडावर तोंडावर पाडला होता आपण तेव्हा सुजलेला थोबाड घेऊन इथं कशी येईल माझ्या समोर जाऊ दे म्हणजे मला आज आव्हान देणार इथं कोणी दिसत नाही मग माझं मी सुरू करते म्हणजे काय ऐका मंचावरती उभी फुलवंती आणि सवाल माझा ऐका हो मंचावरती उभी फुलवंती सवाल माझा ऐका हो जबाब देण्यासमोर माझ्या कुणाची हिम्मत आहे का हो
रोज बुरखा नवा रोज नवी जगा तुम्ही पुन्हा करा मी हो भोगीन सजा तुमची वळख धरीन बाकी चिठ्ठी करीन असं माझं मी देईन तुझ्या सवालाचे जवाब. माझ्यात आहे हिम्मत, माझ्यात हिम्मत बी आहे नि मोसंबी पण आहेत. ए फुलवंते काय म्हणजे बोललीस? म्हणजे काय बोलली? फळाचा मोसम बी आहे ना. हा. मोसम मोसंबी. काय रे ढापणे कोण आहेस कोण? मी हा. मी मी कोण? पूजाबाई माघाटणे करीन. पूजाबाई माघाटणे करीन. हे कुठलं आहे हे तमाशा मंडळ? बाई हा वा बाई हा नाही म्हणजे म्हणजे पोलीस आलते का इकडे? गप ना, मोड गप. पोलिसांचं काय काढून बसलंस मध्ये? हा कोण आहे? काटकोण आहे की त्रिकोण आहे? यो माझा झोलकरी. झिलकरी असेल बघ झिलकरी. आम्ही तो झलकरी. येणार आहे का सवाल जवाब? तू ओळखत नाही आमच्या कमळाबाईंना? कमळाबाई ना रे, याला पूजाबाई ठरलंय ना आता. कमळाबाई कुठून काढलीस? पूजाबाई माघाटाने करीन. मागाठणे करीन. पूजाबाई माघाटाने करीन. ए फ्यूज गेलेला बल्ब हा कोण आहे? सोलापूर कोल्हापूर एक डोळे ह्याकना किधर बी द्याकना. तुझं माझ्यावर लय लक्ष आहे. हा? चल ना. ए ए आता तुला नाही सोडत मी. ए हँग पीस तू आमच्या फुलवंती बाईला ओळखलं नाही वाटतं? हा अरे ही जशी चवळीची शेंग हिच्या नखऱ्यात आहे आदा. ही जशी चवळीची शेंग हिच्या नखऱ्यात आहे आदा. आदा पादा कोण पादा रामूजीचा ढोल पादा. हँग पीस पुढचं ऐकून घे ना. अरे हिच्या नजरेनच आशिक होत्यात फिदा. ए ईशाची सामना करू नको कारण आमची फुलवंती जिंकते साधान कादा. अरे हो तुझी फुलवंतीच्या नखरेत असेल आदा. आहे. आदा पादा मस्त अरे तुझकुळ्या थोबाड उचका की पटकन. टाकतो की. ए तू ये ना. ए ऐक ना. अरे तुझ्या फुलवंतीच्या नजरेनं आशिक होत असेल फिदा. होतच पण आमची बाई म्हणजे निस्ता चरबीचा लगदा. आणि तुझी फुलवंती जिंकत असेल सदान कदा पण आमचा एकच वादा बाई दादा बाई दादा. तुझकुळ्या इकडे इकडं हे कसलं वर्णन आहे? हा बाईचं असलं वर्णन उभ्या आयुष्यात कधी ऐकलं नाही मी. अंगाच्या चरबीचा नुसता लगदा एकच वादा बाई दादा काय लावलंय मला तर नाही. या बाईचा ही बाई आहे का पुरुष आहे याचा डाऊट यायला. डाऊट आला. चल चालू करा चालू करा. पहिली आपली डान्सची जुगलबंदी होईल. करूया की. मी डान्स करून दाखवणार तुला खो देणार हात दाखवणार तेव्हा तू तुझा डान्स उचलायचा. मी माझा डान्स उचलीन पण मी हात दाखवणार तू पण तुझा डान्स उचलायचा. घाबरते काय मी? कर की. चला पण की ए, मला हात तू दाखवा मग आपण काय ट्रॅक लावलंय. ओय ढोलकीवाले बुवा मारा ढोलकीवर थाप. ऐका
अगं ढोले ए अगे बुदले तेलाची बुदली नाचती का नाही हा? दमली बघ दमली फुलवंती. कसली दमली मागा धरणं एकटीच नाचते मी तर तू नुसती ही करती नुसती हा माझा पार जीव काढलाय तर घाम गाळला बघ भारती तर बघ कशी चिडती. चिडती म्हणजे घरामध्ये तर नाच का ना तुझा सवाल टाक चल. मग काय घाबरते का काय मी मग टाक ना. असा सवाल टाकीन ना का एका सवालात आडवी भशीन. ए कोण आडवा करणार. कोण म्हसाशी वरडायला लागले. बाई बाई त्या ओरिजिनल बाई आहेत तुम्ही असेंबल आहेत. नाही म्हणजे कसं आहे जरा दमान नाही तर पडेल उन्हात पडेल बघा वर आले सवाल जवाबाचा कार्यक्रम पडेल. हा विचारायला फुलवंती बाई. ऐका पंधरवड्याचा पाठलाग हा हर कसा कुणाना कळला र. क्या बात आहे. पंधरवड्याचा पाठलाग हा कसा कुणाना कळला र. बहिणीचे गरून फेडया भाऊ माघारी वळला ग. जी 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 बहिणीच्या पायाला भिंगरी गाठोड्यात सृष्टी र. बहिणीच्या पायाला भिंगरी गाठोड्यात सृष्टी र. भाऊ कुणाचा कुणाचा सखा सांग कुणाचा मामा र. जी जी र जी माझ्या रामा माझ्या रामा माझ्या रामा. ऐका उत्तर. वा 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 सांगा. ऐका उत्तर. अरे काय सांगा मला कुठं काय कळलंय सांगा. बहिणीचं ऋण फेडाया भाऊ माघारी फिरला र. पंधरवड्याचा पाठलाग ह्याचा सखा त्याचा मामा म्हणजे चंद्राचं वर्णन अरे आहे. हा त्याची बहीण म्हणजे पृथ्वी पायाला गिरखी गाठोड्या सृष्टी. असं आहे ते. तसं आहे. ए, आलंय आम्हाला उत्तर. उत्तर आहे ए, कास पठार असं उत्तर नाही द्यायचं. हा. जवाब कसा गाण्यात नाही द्यायचा गाऊन टाक सवाल कळलं का. गाते ना मग काय घाबरते का मी गाते की मस्त. इकडे ये गाते मी गाते. गा ना. चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र र. चंद्र पृथ्वी पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी 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 र. चंद्र पृथ्वी चंद्र चंद्र पृथ्वी चंद्र 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 र. माझ्या राहू तू र माझ्या केतू तू र. नेपच्यून नेपच्यून हे नेपच्यून तुझे काही चेपून टाकलंयस ना एकदम वंगाळ. कसला जबाब देतीस ग ह्यो कसला जबाब. तुला काय ग जबाब मिळाल्याची कारण ना दिलंय मी आता जबाब. चला मी जिंकलो जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो ही ट्रॉफी मी नेणार. आम्ही जिंकलो. अरे, कुचकुळ्या. ठेव त्याला तिकडं. अरे जाऊन पळून की तुम्हाला आई येड्या उंदराच्या काय करीतो हा? अक्का ते लय चिंगट आहे. हा. थोबड बंद कर की मग जरा इथं उभा राहा. हा. हे बघ हे असं कुणी बी लगेच जिंकत नसतंय. हा म्या सवाल टाकला तू जबाब दिला. आता तू सवाल टाकायचा आणि म्या बघ कसा फक्कड जबाब देते ते बी गाऊन. असं पण नसतं व्हय? मग नक्की तमासगिरीच आहे. नाही नाही हाय मी तमासगिरी मग टाक चल सवाल. टाकती सवाल. हा चल. 11 मुल्कों की पुलिस मेरे आगे ने पीछे दौड़ती रे. पहिली वेळ झाली बाबा थांब. 11 मुल्क की पुलिस मेरे आगे न पीछे दौड़ती रे. गब्बरचे पण नातलग माझं नाव ऐकून दम सोडती रे.
आता आता पुढचं आहे का? तुरुंगाला तुरुंग तुरुंग सुरुंग तुरुंग सुरुंग तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार तुरुंगाला सुरुंग लावी ऐसा माझा डंकार शासनाचा पैका माझ नाव सांग तुम्ही जिंकार जी जी राजी 420 रजी 370 जी 143 जी हे भादवी कलम. भादवी काय आहे? नाही तू आता गब्बर आहे म्हटल्यावर त्याला पकडल्यावर कलम लावावं लागणार ना म्हणते भादवी कलम. काय बोलती काय पण बडबडायला लागली बाई. जवाब येत नाही सांग ना. येतोय. अगं ग तुला कसला येतोय? ओळखलंय मी. ओळखलंय? ऐका अगं नेसलं लुगडं तरी पडतंय उघड तुला सोंग झेपायची नाही र अगं नेसलं लुगडं तरी पडतंय उघड सोंग झेपायची नाही र करून सोंग आल्या मुंग्या रे तू तर बाबू डोंग्या रे जी रजी माझ्या बाबू दूर बाबा डोंग्या दूर म्हणजे तू मला वळिकलं म्हणजे अगं नुसतं पाताळ नेसलं लुगडं नेसलं म्हणजे कुणी लावणी सम्राज्ञी होत नसती. त्याच्या अंगात कला लागती कला कळलं का? बघतो काय आता करणारा जा घेऊन आता. चला यू आर अंडर अरेस्ट. पण इन्स्पेक्टर त्याला पण घ्या ना. अरे बाबा घंटी वाजवण्यात तरी व्हेरिएशन दे रे म्हणजे कळेल की वेगळं स्किट आहे बुवा. तर आज पुन्हा गेस्ट आलेत बुवा. वेलकम वेलकम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार मकरन सर. क्या बात आहे इथे आले तुम्ही. काय सांगू बुवा तुम्हाला माझी अवस्था. गेल्या 4 आठवड्यांपासून मी 2 हरहुन्नरी नटांबरोबर स्किट करून राहिलेलो. पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम. काय अवस्था झाली आहे माझी. पण मी शांतपणे विचार केला बा की माझ्यासोबत असं का झालं. मग माझ्या लक्षात आलं की या इथला जो सगळ्या सिनियर नट आहे प्रभाकर मोरे त्याला जो मी त्रास दिलाय त्या पापाची फळं भोगावी लागतात मला. बरं हे पाप मला करायला लावणारा आणि मी फळं भोगत असताना त्याची मजा बघणारा माणूस तिकडे मॉनिटरच्या मागे तर मजा येते. त्याला काही फरक पडत नाही. असं तर जमदाडे साहेबांचे 2 पोरं आहे ना ते इथे शिकवणीला येणार आहे बा. येतच असतील ते. अरे माझी चड्डी आहे रे बाबा. तुला कधीपासून सांगतो माझी चड्डी. अरे माझी चड्डी आहे. ही माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे ती. ही माझी चड्डी आहे. तुझी चड्डी कशावरून मला सांग. तुझ्या चड्डीला किती पोस्ट ऑफिस आहेत? आता किती म्हणजे जेवढी असतात तेवढी एक पोस्ट ऑफिस. माझ्या चड्डीला 2 पोस्ट ऑफिस आहे. एक आणि हे 2. अरे अरे नको ना रे चेन उघडत जाऊ. तुम्ही बाय ना चेन खोल्या. अरे अरे अशी कोणी चड्डी घालतं का रे. आणि चड्डीला मागून कोण चेन लावतं रे. गुरुजी माझ्या चड्डीला आहे मला जाम बरं पडतं. कठीण समय येता चड्डी कपडे करायची गरज नाही पडत. तुला फक्त खायचं आणि तेच काम येतं का रे. दुसरं काही येत नाही का. येतं ना गुरुजी. काय मला मेंढा आणि मेंढीचा लवसीन करता येत. लवशीन. हा कर 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 कर. मेंढा मेंढी आय लव यू. मग मेंढाला आय लव टू यू. हे 2दा का बरं केलं रे.
आय लव्ह टू. अच्छा तुम्ही बायना मेंढा गुरुजी समोर तू लवशीन करतो का रे? आय एम सॉरी. ते आपले गुरुजी आहेत. चल 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 आपण त्यांना सॅल्यूट मारूया. अरे 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारतो गुरुजीला. गुरुजीची गाडी नाक्यावर गुरुजीला मारतो सॅल्यूट. गुरुजीला मारतो सॅल्यूट. असं नका करत जाऊ ना रे. एखाद्या दिवशी जरी चुकून यमक जुडलं तर केवढ्यात पडेल रे ते. असं नका करत जाऊ रे. विश्वास ठेवा आमच्यावर. नाही तोच विश्वास नाहीये. नाही नाही तुमच्यासारखी आम्हाला पण SNP ची भीती आहे गुरुजी. बर बर. पण गुरुजी गुरुजी आज आहे ना आम्हाला शिकवणीवरनं लवकर सोडा. हा का बरं? आम्हाला पोरी बघायला जायचंय. अरे तुम्ही बाय ना पाटोड. खुशाल माझ्या तोंडावर. खुशाल माझ्या तोंडावर तू म्हणतो का रे? पोरी बघायला जायचं तुला? नाही 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 तसं. अहो गुरुजी पोरी बघायला जायचंय म्हणजे आम्हाला गर्ल्स पिक्चर बघायला जायचंय. अरे तो पिक्चर रिलीज व्हायचा आहे. कसा काय बघणार तुम्ही तो? नाही नाही गुरुजी त्याच्यामध्ये ना SDP नावाचा आमचा मित्र आहे. त्याने काम केलंय त्याच्यात. तो आम्हाला स्पेशल शो दाखवायला घेऊन जाणार आहे. तुमचा मित्र बा तुमच्यासारखा असेल तो. नाही नाही तो तर आमच्यापेक्षा पण हुशार आहे. त्यानकडे मी देखणं पडे बुवा. पण आधी मी मराठी व्याकरण शिकवतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली तरच तुम्हाला त्या पिक्चरला जाता येईल बुवा. गुरुजी या तिघींना भेटण्यासाठी आम्ही उत्तरच काय दक्षिण पश्चिम पूर्व सगळं देऊ तुम्हाला. मी काय ते? होय होय गुरुजी मी तर अगृत्य आणि नग्न पण दाखवीन. नग्नेय पण दाखवीन. तुला नग्नेय करून आणला पाहिजे. ते नग्नेय नाहीये रे नैऋत्य आहे. आणि आकृत्य नाही ते आग्नेय आहे. वाढला का व्हॉल्यूम? वाढला का? आमचं करेक्शन करण्यापेक्षा पचकन काय ते आम्हाला शिकवा. आम्हाला 3 हिरोईनला बघायला एवढ्या नको उड्या मारू. बटर गुच्चप बटर इकडे. आता व्याकरण शिकवतो मी. तर मला सांगा कर्तरी प्रयोग म्हणजे काय बा? उठ उठ मेंढा उठ. गुरुजी म्हणे कर्तरी प्रयोग फारसं माहिती नाही. म्हणे तरतरी प्रयोग माहिती. तरतरी आता आता आली का तरतरी? उतरली का सगळी? तुम्ही बायना बट घाल्या. कर्तरी प्रयोग म्हणतोय ना रे मी. कर्तरी प्रयोगामुळे काय होतं बुवा की कर्त्यामुळे क्रियापद बदलतं. अरे तुम्ही बायना विचारवंत. काय काय हो करतो रे तू? तुला काय कळलं रे? आपला रिस्पॉन्स दिला तुम्हाला. कान पट्ट देऊ का एक रिस्पॉन्स तुझ्या? आता उदाहरण देतो ते ऐक नीट. वनिता केक खाते अरुण केक खातो. हे पाहतो गुरुजी वनिताने केक खाल्ला तर मला उरणार आहे केक. अरे तुम्ही बायना डोबा. तू मेंढा आहे ना रे. तू गवत खातो. तुला कशाला केक पाहिजे रे? लक्ष दे आता. तर बुवा कर्तरी प्रयोगात कर्त्यामुळे क्रियापद बदलतं. तर पहिल्या वाक्यात वनिता करताय म्हणजे स्त्रीलिंगी म्हणून क्रियापद झालं खाते. दुसऱ्या वाक्यात अरुण डोबा मेंढा तो करताय पुल्लिंगी म्हणून क्रियापद झालं खातो. कळलं? कळलं. कशाच्या डोंबल्याच्या कडलंय तुला? तू उठ रे उठ. पंढरी किंचित आशा आहे बा तुझ्याकडून. नाम म्हणजे काय? नाम गुम जाएगा. तुझ्या काय रे? तू कशाला डबल रिॲक्शन देतो तू बिनकामाची? त्याला मारतोय ना रे मी. मी गाण्यामध्ये झालं का सगळं काही गुम झालं का डोक्यातलं? नाही गाण्यात नाही वाक्यात सांग नाम म्हणजे काय. मकरंद सर आणि नाना काका जे शेतकऱ्यांसाठी करतात काम त्याला म्हणतात नाम. ते
ते नाम नाही रे भो, व्याकरणातलं नाम नको नको. अजून सोपं करू भो आपण. मनी म्हणू. मनी 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 म्हणतो तू. म्याऊ म्याऊ करतो. मनी माऊ. हा अरे तू बोकाय ना रे डोबा. तू बोकाय ना. तर मनी मराठीतल्या मनी. पालथ्या घड्यावर पाणी जशा तू आहे. तर मी मनी मधली पहिली ओढ म्हणेन, तुम्ही दुसरी ओढ ओळखायची बा. तू रे मेंढा, तुझ्यासाठी. हातच्या कंकणाला रानावत कशाला? तुझ्या बापाने बघितली का रे कंगना राणावत मराठी म्हणीमध्ये? हातच्या कंकणाला इकडे पाय इकडे पाय. आरसा 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 कशाला? फुटला का? डोका फुटलं बटाटा खाली. उठ. सिटी मारत. सरक तिकडे सरक. हा का रे हो किंचित हुशार. आता तू उत्तर दे बर का. म्हण कुठली आहे बा? हा. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 3 बायका. 3 बायका. एवढ्या एवढ्या कशा बायका? थांब थांब इकडे इकडे ती पडू नको. इकडे इकडे 3 बायका ना. बोट पुढे कर तू. 3 बोट पुढे कर. बोटांचा अडकित्ता. कशाला बायकांमध्ये अडकित्ता? बरं वाटलं ना? काही नको. मनी पण नको आता. मनी पण नको आता. बो काय अजून सोपं करू आपण. काय हळूहळू सोप्याकडून अवघडाकडे शिकवलं जातं. पण तुमच्यासाठी आपण सोपं 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 करत जाऊ आणि एक दिवशी शिकवणी बंद करून टाकू. चालेल ना? बाय. आता मी कवितेची एक ओढ म्हणेन, पुढची ओढ तुम्ही ओळखायची. तू रे आता उठ रे. हा तुझ्यासाठी बा. हिरवे हिरवे गार गालीचे गुरुजी आमचे आई. आई सारखे. आई आई आई. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. असं आहे ते. एक नंबर ना नालायक शेतस रे तुम्ही. काहीच काम ना नाही शेर तुम्ही. कोंबडा बना. इथं कोंबडा बना रे. गुरुजी मी मेंढा पण. तुझ्या नाकावर एक पुक्का घालीन रे मी. आता मेंढ्याचं नाव काढलं तुझा. फुरफुर अजिबात करू नको. कोंबडा बन. कोंबडा तू पण रे. तुझ्या धल्ल्याने असा कोंबडा पाहिला होता घरी. हरी नका ते. गुरुजी कसं काय? अरे कोण शेर बा? आता ये इकडे रे. आपला भाई आला. आपल्या गुरुजाला समजायला चले. भाई भाई भाई. धर धर उचल. भाई 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 भाई. आवाज कुणाचा? तुझ्या गाडीवरच बुक्का घालीन आता. आवाज कुणाचा केला तर. तिकडं तुझ्या काय रे? नाही मी यांना घेऊन जायला आलोय. नाही घेऊन जाऊ शकत. तुला माहितीये का मी कोण आहे? कोण आहे तू? तुला माहित नाही मी कोण आहे? नाही नाही. SDP सदाशिव ढोले पाटील. नाम सुनाई होगा ना आपले. पण काय यांनी मराठी व्याकरणात चोका केलेला आहे बॉय ना. म्हणी जोड्या लावा कविता बिविता काहीच येत नाही यांना. म्हणून हे इथं कोंबड्या होणार नाही जाणार आहे. तुम्हाला येते सगळं? मग काय विचारताय त्यांना? म्हणजे माझं काय म्हणणं आहे, काय मी तुम्हाला प्रश्न विचारणार. विचार बाबा. जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्ही इथं कोंबडा बनायचा आणि मी यांना गर्ल्स बघायला घेऊन जाणार. आबू पहाड आया उठ के नीचे. चुकलेलंच आहे ना. पहाड आया उठ के नीचे. तुझ्या कानपट्ट्या काय नीचे दो का एक. आणि जर मला उत्तर आलं तर मग कोंबड्या तू बनायचे बरं का. हा चालेल की. विचार बा. एवढा कॉन्फिडन्स आहे तुझ्या हात. विचार. बघा करता आणि कर्म बदललं की क्रियापद बदलतं. बरोबर बरोबर आहे ना. बरोबर येतच मला. पण करता आणि कर्म न बदलता क्रियापद बदलून दाखवा. असं कसं होईल? असं नाही ना होत. नाही मला येत. तुला येतं मग दाखव बरं. कसं कसं बघा. हा सुहास केक खातो. हा सुहास केक खातो. बरोबर. सुहास केक खाते.
अरे अरे हा कुठला प्रयोग आहे बा? हा सुहासच्या आई वडिलांनी तिचं नाव ठेवताना केलेला प्रयोग आहे. थँक्यू सुहास. मास्तर तुम्ही पण बघा तो पिक्चर. पोस्टरवर जाऊ नका, फक्त मुलांनी बघायचा पिक्चर नाही येतो. नाही? हा तुम्ही जाऊन बघा, तुमच्या बायकांना मुलांना घेऊन जा. बायका नाही, एकच बायको आहे माझी. नाही याच्यात तिनेच मला वाटलं त्या सिनेमामध्ये पालक आणि त्यांच्या मुलांच्या नात्यावर भाष्य केलेलं आहे. हो का? नक्की बघा. नक्की नक्की. हे चला तुम्ही कोंबडा बना. चला या या. हे बघा हाचे फ्लॅट. हा हे बघा, हे बघा भलता भारी फ्लॅट आहे बरं. हा एकदम मस्त हवेशीर आहे एकदम. पूर्व पश्चिम आहे ना. हा हवाशी यज्जात राहते वा. शेल्फ कंटेंट आहे हा फ्लॅट. छान आहे. तुम्हाला सांगतो एवढा चांगला फ्लॅट आहे ना या एरियात तुम्हाला भेटणारच नाही. हो खाली मंदिर आहे, चांगली सोसायटी आहे आणि फक्त 70 लाखांमध्ये मी ऑफर तुम्हाला देऊन राहिलो बा. थँक्यू. काय ना माझ्या जमिनीची मॅटर चालू आहे बा गावाकडे, म्हणून मला पैसे पाहिजे. नाही 80 लाखाच्या खाली इथे कोणी फ्लॅटच विकत नाही. काय सांगता? हो फक्त तुमच्यासाठी 70 लाखांमध्ये बा. नाही फ्लॅट एकदम मस्त, एकदम मोठा हवेशीर आहे. आवडला मला. आपण डील फायनल करूया. फायनल ना? फायनल डील डन. मी तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1 लाखाचं टोपण देते. मॅडम टोपण पेनाचे असतं, मला टोकन द्या तुम्ही. सॉरी मला थोडं. डन डन. ओके. नमस्कार नमस्कार. अरे बापरे, मुलुंडचा टोल नाका इकडे कुठे? आजोबा वाटेल ते बोलू नका. माझ्या घर विकत घेणाऱ्या मॅडम आहेत त्या वनिता खरात. नमस्कार. अच्छा हे माझे वेटोळे होतात होत राहतात त्यांच्या. खरात म्हटल्या तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या घरात गेले. तुम्ही फ्लॅट घेणार आहे? अभिनंदन अभिनंदन. तुम्ही तिघी बहिणी आहात का? तिघी? हा तिघी. ओ मी एकटीच आहे. एकट्याच आहात? हो. केवढे आहात? ओ माझ्या डोळ्यातल्या बुबुळाच्या टप्प्यामध्ये मावतच नाहीत तुम्ही. राजपूत कोण आहे ते? लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. आम्हाला डील फायनल करायची, तुम्ही निघा ना. प्लीज करा, फायनल करा. उत्तम फ्लॅट आहे. Yes, thank you. उत्तम फ्लॅट आहे. Thank you. फक्त संध्याकाळी ऑफिसवरून येताना 6:30 आधी काय काय म्हणाला? तिघींपैकी एक इथे या. अहो आजोबा मी एकटीच आहो. एकटीच आहेस का? जा, एक टप्पा तुला. ये, ये. हा. लेडी इफेक्ट आला. केवढा आला? काय आजोबा तुम्ही फार विनोद करताय. थोडस एवढं लांब राहील. ओके सांगा काय म्हणाला? हा. ऑफिस मधून येताना हा. 7च्या आत घरात येत जा. का 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 म्हणजे हा. संध्याकाळी हे काय आहे? संध्याकाळी नाही काय कळत नाहीये. संध्याकाळी खाली डान्स बार सुरू असतो. हो राजपूत काय बोल? नाही डान्स बार नसतो ना. अरे गुच्चो बटणारे धल्ल्या तुम्ही बाय ना यडगा त्या कथा ना. काही बी बोल राय ना कर तू. तू इथून निघून जाय, इथून निघून जाय, नाही तर तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन मी. काय बघतो काय जायणार आहे तू. तुम्ही थांबा ना. काय नाही माझं हे रोजचं तुम्ही नेहमीचे नाटके आहे तो. तुम्ही हळू जरा. तुम्ही मॅडम काय ऐका काय डान्स त्यांच्या बार खाली? डान्स बार नाही आहे, भरतनाट्यमचे क्लासेस आहेत खाली. ते तर डान्स बार म्हणाले ना. भरतनाट्यमचा क्लास आहे पण तो सकाळचा. रात्री होय डान्स बार. शिकार. खोटं बोलून राहिले ते. चगून गेलेला आहे हा धल्ला. मी खोटं बोलत नाहीये. मी खोटं बोलत नाही. मी स्वतः तुला सांगतो, मी स्वतः त्या डान्स बारच्या बाहेर उकळलेली अंडे आणि शेंगदाणे विकत असतो. अरे नको ना रे तू चाटा मारो. काय बी काय बोली राहणार तू. तू 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 निघ रे. अरे हळू ना तुम्ही. काय आजोबा हे माझा रोजचा आहे. वेटोळे होत राहतात. जाणार रे बाबा तू जाणार. जाण्यावरून आठवलं मला ना सोसायटीच्या गेटवर ना वॉचमॅनची ड्युटी करायची. जातो. तुम्ही वॉचमॅन म्हणून जाणार आहे? सोसायटीला वॉचमॅन नाहीये? होता. चोरांनी मारला. आता तो चोर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. सोसायटीत चोऱ्या होतात? तुला यांनी सांगितलं ना असं नाही करायचं. सगळं सांगायला पाहिजे. नाही हो काय? चोऱ्या होतात. कसे आपल्या सोसायटीची मागची भिंत आहे ना ती 2 फुटाची आहे.
बरोबर ती वाढवण्याची कुवत आपल्या सोसायटीमध्ये नाही. सेक्रेटरीने आयडिया केली, काय केली, त्या भिंतीवर उंच भिंत असं लिहिलं. अच्छा काय लिहिलं? उंच भिंत. अरे किती फसाडशील रे अंतल्या. म्हणून तू वॉचमन म्हणून काय कराटे खेळतो रे, म्हणून वॉचमन म्हणून तू तिथे जातोय का रे? आता बोलू नको. नेपाळमध्ये मी वॉचमनचा जॉब केलेला आहे. नेपाळमध्ये. नेपाळमध्ये? हो. ओ स्वाबजी हमारे पास कुकरी है. इस छोकरी को तकलीफ मत दो, नहीं तो ये कुकरी मैं तुम्हारी टोकरी में घुसा दूंगा. मला गाणं पण येतो. गाणं ऐकायचं नाही ऐकायचं. मग ऐक मराठी गाणं आहे. ओ शवाला गाणं गोत श्वार आधार कुणाचा भाई. भ्यागाला भुई पॉरिजिनो होंगार जीवाला जोडी. अरे किती करतोय, वकून टाकशील ना रे इथे बाईना वक्ता कथाना. नको करू ना रे मिमिक्री. नाही तुम्ही आता शांत बसा. राजपूत काय या सोसायटीत तुम्ही मला फ्लॅट देणार होता? ज्या सोसायटीत भिंतीवर उंच भिंत असं लिहिणाऱ्या इस्माला सेक्रेटरी बनवतात, अशा सोसायटीतली माणसं किती मंद असतील. तुम्ही फसवणूक करता, ही शुद्ध फसवणूक आहे. मला इथे फ्लॅट नाही घ्यायचा, या जवळपासच्या एरियातही फ्लॅट नाही घ्यायचा. मॅडम थांबा ना तुम्ही. थँक्यू सो मच आजोबा, तुम्ही मला वाचवलं त्या माणसापासून. मी येते. थँक्यू. माझे बाबू. मॅडम सांभाळून जाग, घरी गेल्यावर फोन कर. अरे हो धल्ल्या, झाला का तुझ्या आत्मा शांत? पडली का तुझ्या काडीला थंडक? हा कुठल्या जन्माची दुश्मनी काढतोय रे तू? तरी मी तुला सांगत होतो, हा फ्लॅट मला दे, मला विक. या फ्लॅटची भिंत माझ्या फ्लॅटला लागून आहे की नाही? माझ्या मुलाचं लग्न झालंय, तो राहील त्या फ्लॅट मध्ये, मी राहीन या फ्लॅट मध्ये. माझ्या मुलाने ऑफर दिली होती की नाही तुला? कुठली? 40 लाखाची. तुम्ही बाईना तल्ला का ना 70 लाखाच्या फ्लॅट मी 40 लाखामध्ये विकू का रे? एक दिसून एक माझ भितडा मग घुसाडी टाकतो. तुला निघणार आहे तो? निघ ना दलिंदर कथा ना. वनी गौऱ्या, आज आपल्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली. बघ ना यार वनी, ही 5 वर्ष कशी भुरकन उडून गेली समजच नाही का? आय एम व्हेरी लकी वनी, आय एम व्हेरी लकी. गौऱ्या तुझं काहीतरीच काय. आणि वनी तुझं लागणं म्हणजे फार गोंडस आणि क्यूट दिसतेस ग लाजल्यावर. सॉरी. वा वा वा, काय जोडा दिसतोय बघा. म्हणजे जणू काय अगदी स्वर्गात तुमची गाठ बांधलेली आहे लग्नाची. अरे वा, अगदी लक्ष्मी नारायणचा जोडा सुद्धा तुमच्या समोर फिका पडेल. वा काय बोलताय? कुठला जोडा? ही माझी बायको आहे, माझी. ए बोल ना काहीतरी. मी का बोलू? का बोलू म्हणजे? ते जे बोलले ते आवडलं मला. झाली बंकस करून. हे बघ, ज्योतिषा समोर कधी खोटं बोलायचं नसता. हा, त्या ताईचा हात सोड. अरे कोणाची ताई? अरे तुझी ताई. अरे माझी बायको आहे ती. तुझी बायको आहे? हा. नाही असं असेल ना तर पोरी तू माती खाल्लीस, माती. अरे ही कोजागिरी पौर्णिमा असताना तू अमावस्या पदरात पाडून घेतलीस. शी, काय दिसतंय ते? ए शाण्या, जाना निघ ना. ना निघ, चल. आमचं आम्ही बघून घेऊ, निघ चल. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आकाशवाणी ऐकलीस? कसली आकाशवाणी? तुमचं पाठांतर होत नाही म्हणून त्यांना दिलंय. वासड्या नेमका ओळखला माहितीये. उल्फत भरी बस एवढंच आहे. ए बाबा जाना निघ ना. अरे निघतो, पण तिकडे जोडी जुळली ती बघ. आमचं आम्ही बघून घेतो. चल. तू नुसता बघितच राहता. बघ तिकडे जाना तिकडं. वनी वनी, काय झालं? काही नाही गौऱ्या, त्या ज्योतिषाची तेजस्वी वाणी ऐकून मी माझं भानच हरपून गेले रे. अरे पण मी करपलो ना यार इकडे. एक्सक्यूज मी, काय? व्हॉट इज युअर नेम? काय बोललास? मी इंग्लिश बोलतो, तुला नाही कळणार. प्लीज. व्हॉट इज इंग्लिश आहे?
व्हॉट इज युअर नेम? करकोचा. तिचं नाव करकोचा आहे. काय म्हणणं आहे तुझं? वाव, काय नाव आहे करकोचा. आवडलं मला. काय फरक पडतो नाव करकोचा असेल वर? काय फरक पडतो म्हणजे सांगून ठेवलं ना नावात काय आहे. करकोचा असेल नाही तर वनिता असेल, काही असू दे नाव, मला काहीच फरक नाही पडत. रिअली माझं खरंच नाव वनिताच आहे. व्हॉट? येस, यू आर टू इंटेलिजंट. तू बस कर ना यार. तू काय लगेच रोमॅन्टिक वातावरण तयार करतोयस. आणि हे इंटेलिजंट काय इंटेलिजंट, आता मी 10-12 वेळा तुझं नाव घेतलं ना तेव्हा तो बोलला असेल. माय सेल्फ ओंकार. नाम तो सुनाई होगा. तू नाव का सांगतो? तू नाव 2 मिनिटं. इथे अख्खा 3 पानाचं स्किट करताय. हे चालू आहे. एक्सक्यूज मी, नाव चांगलंय. तू का त्याला उत्तर देतेस पण? कॅन यू कम विथ मी ऑन कॉफी? काय होतं हे? मी इंग्लिश बोलतोय, तुला नाही कळणार. कॉफीवर बसायला चल. हे इंग्लिश होतं तुझं. तू माझ्याबरोबर कॉफीला येतेस? येस शुअर, वाय नॉट. हे केलं तर अगं वने, माझ्याकडे दुर्लक्ष करू नको ग वने. मी तुझा नवरा आहे ग. सॉरी यार गौऱ्या, पण काय? तो ज्योतिषी बोललाय त्याचा विचार करून बघायला काय हरकत आहे की काय? खरंच ही अमावस्या सोडून ही पौर्णिमा माझ्या पदरी पडली असती तर. आय लव्ह कॅपेचिनो. मी तुझ्यासाठी खून पचिनो एक करीन. गौऱ्या नको ना यार. जस्ट ट्राय करून बघायला काय हरकत आहे. शट. ओंकार, इथे कुठे कॉफी शॉप दिसत नाहीये. कॉफी शॉप दिसत नाहीये? तू आदेश दिलास ना वने, तर चंद्र तारे आणीन. तुझ्या बापाचे पेंड आहे. तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे का? तू आणतोय तर आणू दे ना. तू याची बाजू काय घेतेस पण? ओंकार, कॉफी. वा कडक. हे हे चल आता. हो, आता माझी वेळ सुरू झाली. कॉफी शॉप. माझी बायको माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी एवढे सगळे एकत्र आलेत. हे म्हणजे प्रॉपर्टी बिरपर्टी सगळे. हा, पण मी सगळं का सहन करतो यार? थांब, तुझ्या भावालाच फोन लावतो. मानलेल्या भावाला, प्रभाकरला. त्यानेच माझं लग्न लावून दिलं ना. गौरन, 1 मिनिट थांब. नको ना प्लीज. थांब. हॅलो हॅलो प्रभाकर. गौऱ्या, हा, आज सांगितलं ना पैशांसाठी सारखा फोन करू नको. ठेव. ऐक नाही बाई, मला पहिलं बोलू तरी ते काय झाले ते यार. बोल पटकन. काय? तू माझं लग्न जुळून दिलंस ना तुझ्या बहिणीसोबत. अरे माझी वाट लागली यार. कशी? कशी म्हणजे ती दुसऱ्यासोबत बसली चहा प्यायला. अरे काय कामाचं आहेस तू? ठेव फोन. ठेव. 1 मिनिट. कामाचं म्हणजे? अरे माझी वाट लागली आहे. कायची वाट? अरे बाबा, मला इथे लय कामच शेतीची बाबा. इथं 12 महिने दुष्काळ असतो. तुझं काय चाललंय? तुझा कसला दुष्काळ रे? तुझ्याकडे आता सरिता नावाची नदी पण आली आहे. इथं माझा दुष्काळ पडलाय. अरे तो आधी वनिता नावाचा धबधबा सांभाळ नीट. अच्छा ठीक आहे रे, तुमची मजा आहे. बघतो माझं काय करायचं. ठेव फोन. हा ठीक आहे. मला हे कळत नाही यार, मी का तू काय ऐकतोस रे? जा, मी नंतर ऑर्डर देतो. जा जा निघ. ठीक आहे. हा. वनी, आपल्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालीत ग. बस झाला तर चल जाऊया का? चल. ओंकार, 5 वर्ष अशी जबरदस्ती काढली. ओंकार, खरं सांगू का? वनी, हा माणूस अशीच मुस्काट धाबी करतो माझी. मी खूप अत्याचार करतो.
खरं बोलते हे खरं बोलते माझं ऐकून घे ना यार. तू काय एवढं भडकला माझं 2 मिनिटं लयच तापला यार तू. ऐक ना यार मला माहित नाही असं काय करते ते. तू आमच्या दोघांकडे बघून सांग की आमच्या दोघांपैकी कोण कोणाची मुस्काटदबी करत असेल ते. म्हणजे ती खोटं बोलते. नाही खोटं बोलते ती. तसं सुनील शेट्टी. अरे ती माझी बायको कळलं का माझी बायको. माझी बायको झाली असती पण तू तिच्याशी लग्न केलंस कळलं ना. आणि आता तिला दुःखात ठेवतोयस. तो ज्योतिषी खरं सांगत होता. तू मला मारलं मला मारलं मला मारतो अरे वाट लावताय तुम्ही लोक. तू त्याचा ऐकून मला मारतो. अरे वने आपलं खूप घट्ट आहे ग. आपल्या लग्नाला 5 वर्ष झालेत वने. तुला कळतं का यार. ऍडजस्टमेंट करून राहिलंय मी. म्हणजे यार असं नको. मला गुलाब आवडतो. कधी गुलाब आणून दिलायस मला. वने तुला गुलाब आवडतो. हो मला सुद्धा. आणि जर पांढरा गुलाब असेल तर विषयच संपला. हो रिअली. ऍक्च्युली मलाही पांढरा गुलाबच आवडतो. ओ माय गॉड. ओंकार आपली आवडही जुळते. पांढरा गुलाब. पांढरा गुलाब. अरे तू म्हणे यार नको ना यार. तू 5 वर्ष ह्या जमिनीचा 7/12 माझ्या नावावर आहे. तू कुठे नांगर चालवतोय. हटना यार. काय वास्तुगिरी सोड नाही सगळं. तोंडात गुलाब बिलाब काय ठेवतोस तू. मला एक कळत नाही तुमची आवड जुळते मन जुळतायत ना. हिचा आणि माझा आवडता हिरो एकच आहे. तुझा आवडता हिरो कोण आहे ते मला सांग. माझा आवडता हिरो. हा सांग ना. इकडं हा पुढे बघून तिला नाही विचारायचं. ठीक आहे सांग. ही जर माझ्या प्रेमाची अग्निपरीक्षा असेल तर एकदम कानाखाली पटकन सांग काय ते. माझा आवडता हिरो आहे झेमनू होनावणे. रिअली माझा पण आवडता हिरो झेमनू होनावणे. कोण झेमनू होनावणे. कोण झेमनू होनावणे. ह्या नावाचा कोणी नट आहे का. आणि ह्या नावाचा कोणी हिरो होऊ शकतो का. सांगायला. अरे आजकाल गौरव मोरे नावाची पोरं पण टीव्हीवर काम करतात. म्हणजे हेमने त्याचं काय वाईट आहे. सगळं मुद्दाम करता तुम्ही. सगळं मुद्दाम करता. आमच्या आवडी निवडी जुळतात यार. नको ना यार असं करू यार. सगळं मुद्दाम करता तुम्ही लोक यार. मला कळतं यार. हे झेमनू होनावण्याचं गाणं लागलं तर. सर तुम्हाला सरप्राईज आहे सर. काय. आमच्या कॉफी शॉप मध्ये आज कपल डान्सची कॉम्पिटिशन आहे सर. आणि त्यात झेमनू होणावण्याच्या गाण्यावर नाचायचं आहे. दॅट्स ग्रेट. एक मिनिट गाणं सांग मला त्याचं. ते नाही का आहे ना एक काहीतरी गाणं त्याच्यावर नाचतील ना सर. हे गाणं आहे. हा तुम्ही याला रे बघ तू. म्हणजे आपल्याला डान्स करायचा आहे. आम्ही स्पर्धेत भाग घ्यायला तयार आहोत. हो सर करा. शाल्वी. साळवी. येस बेबी. म्युझिक. नको ना यार. ऐकू एकदा यार. गपना 2 मिनिट. काय चालवले यार तुम्ही लोकांनी. काय नाही चालवलंय. काय नाही आता फक्त रिझल्ट ऐकायची घाई आहे. रिझल्ट सांग सर. आजच्या कॉम्पिटिशनचा रिझल्ट मला कळलाय सर. कळलाय. आणि या कॉम्पिटिशनचे विनर आहेत हे कपल. यस सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. मला आमच्याकडून 5 नाईट आणि 6 डेचं बालीचं पॅकेज मिळते सर. एक मिनिट हे दोघे जिंकले. बाकीचे कुठे आहेत. हेच नाचले हे केलं हे करून जिंकले.
आता हे बालीला पण चाललेत. वने तू कशाला खुश होतेस ग? गौऱ्या बी प्रॅक्टिकल. काय प्रॅक्टिकल? पालीला जायला मिळतंय. तुम्हाला पालीच्या पुढे तरी कधी नेलेस का? आणि 5 नाईट आणि 6 डेचाच प्रश्न आहे प्लीज. तू काय बोलते ते वने? वनिता तू याच्याशी बोलत बसण्यात वेळ घालवू नको. तू चल चल तू. माझ्या प्रेमाची शपथ आहे. वनिता थांबायचं नाही. थांबायचं नाही म्हटलं. चल वनिता म्हटलं चल. चेतना तू आणि हा कोण आहे? चेतना कोण होता तो? ओंकार. नाही कोण होता तो? ओंकार ही बुक्का मारी ना, बुक्का मारी. बायको आहे ती माझी. कोण होता तो? त्याच्याबरोबर इथे काय करत होतीस? कोण नाही तो आम्ही दोघं बस स्टॉपवर उभे होतो तर एक ज्योतिषी आला आणि मला म्हणाला की हा माणूस आयुष्यात आल्यावर माझी खूप भरभराट होणार आहे. आम्ही दोघं एकमेकांना जाणून घेण्यासाठी इथे आलो. काय गरज आहे जाणून घेण्याची? तुझा नवरा जिवंत असताना काय गरज आहे जाणून घेण्याची? स्वतःच्या बायकोला दुसऱ्या सोबत बघून जीव लागला जळायला. जीव लागला जळायला. जाऊ दे. आये बाप ये. आता काय कळशी जाये जा या कोणत्या दुसरी बायको जा. बघितलं तुझ्यामुळे आज कधी नव्हे तो चालीवरती गाणं म्हणाला. नाचलाय सुद्धा. तुला नाही तुला मी शिकवतो. तुला चांगला धडा शिकवतो. पट्टा कुठा हा पट्टा देतच नाही. इथे इकडे पण इकडे पण इकडे पण इकडे इकडे पण. तुम्ही आला. अहो आय एम नॉट सिंगल. गौरा आज आपल्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. गौरा तो कॉफी शॉपचा बोर्ड राहिला त्याला पण विचार ना. हा काय गे आज तू गेलीस. आज तुला सोडणार नाही. आज जेव्हा काय श्रीनाथ जेव्हा का श्रीनाथ राऊंड ओव्हर द विकेट. डायरेक्ट बाउन्सर एक तोंडावरती आपण बाउन्सर. वाह आज माझ्या स्किटची सुरुवात काय वेगळी झाली. लेखकाने कंसात लिहिलंय कौरव मोरे का बेंचवर बसलाय इंग्लिश पेपर वाचतोय. हे जे काय लेखकाने मुद्दाम लिहिलंय ना. वा असो. आज मला कळलं की पेपर वाचायचा असतो. नाही तर इतके दिवस मी फक्त त्याचा उपयोगच करत होतो. हा पेपरचा खरा फायदा आहे. ओ माय गॉड. नेक्स्ट येस OMG काय लिहिलं हे? एवढा मादक आवाज. खरंच यार आज माझ्या स्किटची सुरुवात काहीतरी वेगळीच होते. मला हे काय बघायची सवय नाहीये. एवढं बारीक कोण आलंय माझ्या स्किट मध्ये? क्या बात आहे. आज मला चक्क वारं लागतंय. माझ्या अंगावरती उजेड पडतोय. नाही तर मी वर्षभर डोंगराच्या सावलीत काम केलंय. पहिलाच केवढा मादक
आवाज माझ्या कानावर आलाय गौऱ्या ना ते इतके दिवस ए गौऱ्या आता यार काय करू आज मला इकडचे सगळे दिसत आहेत इकडचे सगळे दिसत आहेत मला जज पण दिसत आहेत अरे बाप मरतो काय मी आज मी प्रचंड खुश आहे पंची बनू उडता फिरू बस झाली फालतुगिरी बस झाली आता स्किटला सुरुवात करूया सर एक मिनिट काय बोलीस परत बोल सर तुमचं झालं असेल तर मी माझे डायलॉग बोलू एक मिनिट यार हे प्राजक्ता यार हिने आज माझा अपमान नाही केला यार डायरेक्ट सर बोलली सरकन काटा आला अंगावर पण मला ना ऍसिडिटी झाल्यासारखं होतं यार माझा अपमान करा कोणीतरी ए भाई कोई मेरा अपमान तो करो भाई मैं मरे जा रहा हूँ ए भाई इस गरीब का कोई अपमान करो ये गरीब मरे जा रहा है ए भाई मेरा अपमान करो करते काय आधी फोन करते मग तुमच्याशी बोलते चालेल काय बोलू तुला आजची गावात अयो हॅलो नाही हो म्हणजे डील आजच फायनल करायचे हो दी ग्रेट गौरव मोरे माझ्या समोरच आहे हो अच्छा तुम्ही आला आहात वा ओके टेक अ लेफ्ट देन राईट अँड कम स्ट्रेट या आय एम वेटिंग प्लीज डू कम प्लीज हलवाई खाला मिठाई वाला हलवाई खाला मिठाई फिरायला उंटाई खायला मिठाई वाला खा 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 वाला खाला याला अरबी कॅरेक्टर दिलंय म्हणजे अंगातलं का डान्स जात नाही इथं शिवाली कोण असती मी असती सर मी असती तू शिवाली परब असती मी दुबईचा अरब असती वल्ला काय वल्ला एक मिनिट हे जालिम सौंदर्य कोण असती हे जालिम सौंदर्य कोण असती जालिम सौंदर्य गौरव मोरे सर असती वल्ला काय नाही कर धबधबा लई दात असती वल्ला बोला किती देणार सर यांचे किती देणार एक मिनिट काय चाललंय हा काहीतरी बोलतोय त्यावर तू उत्तर देतेस नेमकं चाललंय का शिवाली मला सांग तरी सर मी तुम्हाला या अरबाला विकते हलू नको शांत बस काय बोलली परत बोल सर हे अरब तुम्हाला विकत घ्यायला आलेत आणि मी त्यांना तुम्हाला विकते छापडा मारीन ना एक्सप्लेन करू नको पण तू मला याला कशाला विकतेस कारण तू आम्हाला पसंत असती वला पसंत असते आम्ही तुझे फॅन असती तू मला आवडती हे जरा जास्त होतंय जरा 2 मिनिट नाही तू माझ्या बेगमांना पण आवडती काय सांगताय आणि माझ्या उंटाला पण आवडती अयो नाही हे बघा कसं आहे तसं अख्खा महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करतो तुम्ही माझे फॅन आहात हे मला माहिती आहे तुम्ही मला विकत का घेताय सर ते ऍज अ नोकर तुम्हाला विकत घेत असती नोकर म्हणून का म्हणजे तुमच्या मधल्या क्वालिटीज त्यांनी ओळखल्या असती तुम्हाला पारखलं असती सर कुठं पारखलंय आल्यावर फक्त मागून 2 फेऱ्या मारल्यात आम्ही असंच पारखत असती ह्या फेऱ्या मारणं म्हणजे पारखलं असतं तुमच्यामध्ये अरे काय बोलतो हा माणूस तुझा माझा काय संबंध रे संबंध तुला विकत घेतल्यावर येणार असती म्हणजे तू माझा नोकर होणार असती मी तुझा मालक होणार असती मालक आणि नोकराचा रिश्ता खूप फेमस असती तू आमचा उंट धुणार असती पण मी का तुमचा उंट धुवायचा मी केवढा तुमचा उंट केवढा अरे समोरून झाला आमच्याकडे फक्त उंट नसती मग आमच्याकडे हे काय वाघ पण असती
हसू नको ग, वाघ आहे वाघ, मांजर नाहीये. 1-2 नाही, मग आमच्याकडे 12 वाघ असतील. 12 वाघ असतील. मी काय करायचं त्या 12 वाघांचं? हा, काय करायचं? 12 वाघांना घेऊन तू मॉर्निंग वॉकला जायचं असती. वल्ला नीट बघा, कुत्रे असतील. तुमच्याकडे कुत्रे पाळत असती, हा. आमच्याकडे वाघ पाळत असती. हो काय? समजा मी त्या वाघांना सकाळी मॉर्निंग वॉकला घेऊन गेलो, ते मला परत घरी आणतील. वाघ परत येण्याचं टेन्शन तुमच्याकडे असती, आमच्याकडे नसती. काय सोशल पंच मारती? काय सोशल पंच मारती? तेवढी जरब आहे म्हणून हा आज अरब आहे. एक मिनिट थांबा, मला सांगा, मी तुमच्यासोबत येऊन काय करायचं? काय करायचं? वल 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 वल. अरे समोरून बोल ना. अरे समोरून कॅमेरा ब्लॉक होती. मग इथून काय ब्लॉक होती? इथून मी ब्लॉक होती. तुला समोरून फिरत जा माझ्या, पहिलं सांगतोय, आधीच बोला आल्याला. हे कोण रानटी सौंदर्य, मागून कसा फिरतो? मला सांग, हा? जर मला विकायचं असेल तर मी स्वतःला विकेन ना. हा? तुम्ही कोण मला विकणार आहे? अरे कोण म्हणजे तसंही काय चालू आहे तुझ्या आयुष्यात इथे? अपमानावर जगतोयस ना. अरे जा त्यांच्याकडे, काय काय मिळेल. तर मला काय कायच नको आहे शिवाली. ए नको आहे. ऐका ना. वल वल. सर डील 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 डन है. 5000 डील डन है. ले जाओ गौरव को, ले जाओ. एक मिनिट, माझी किंमत फक्त 5000 रुपये नसती. नसती. वल खजूर. अरे समोरून बघ ना, मला खजूर बोलते ते. तुझी किंमत, हे बेखुर्द, तुझी किंमत 5000 नसती. मग तुझी किंमत 5 लाख रुपये असती. वल्लाह वल्लाह नको, नाही करा, मी अशिक्षित आहे. हो, अशिक्षित असती. मग मी तुला 7 लाख रुपये देते. वल्लाह. नको, मी गेली 2 वर्ष केसच कापलेले नाही. 12 लाख रुपये देते. लय आजारी आहे. 20 लाख रुपये देते. मला एक किडनीच नाही. हो, 35 लाख. याचा अर्थ हा मला घेऊनच जाते. 50 लाख देते. पाहिजे असती, पाहिजे असती, पाहिजे असती. अरे नुसतं तिच्याकडे बघितलं तरी 15 लाख रुपये वाटले का रे? अरे काय माणसं आहे तुम्ही यार. तू काय असतेस का? तू काय असतेस? तुझ्याऐवजी माझी पार्टनर वरिता असती ना, तर तिने असं केलं नसतं. ती मला घालून पाडून बोलायची, छी तू करायची, पण तिने कधी माझा सौदा नाही केला. अरे तो 50 लाखात घेतोय तर जाणं त्याच्या बरोबर. मला नाही जायचं. ओ सर, असं करू नका. हे बघा, मी जर ह्या शो मधलं गेलो ना, चॅनेलवाले एअरपोर्ट वरती येतील आणि मला अडवतील, घेऊन जाऊ देणार नाही, कळलं का? विनोद करत असती. विनोद नाही केला, खरं ते सांगितलं. तुम्ही काय बोलला? कमाल विनोदी आहेस तू, हेच बोलले असती. पण तुम्ही लक्षात ठेवा, चॅनेलवाले मला घेऊन जाऊ देणार नाहीत. शिवाली, एक मिनिट, बरं झालं. 1 मिनिट. आता दूध का दूध, पाणी का पाणी करते ना. करून टाक असती, पण मला कोरा चहाच आवडत अरे असती. हॅलो हॅलो, गोस्वामी सर. हॅलो. हॅलो. हा सर, शिवाली बोलते मी. हा बोल शिवाली. तर तुम्ही बिझी आहात का? नाही नाही, अगं शूटिंग चाललंय, बिंदास बोल. हा. सर, मी काय म्हणत होते, हा. तो हास्य जत्रेतला गौरव आहे ना, देऊन टाक त्याला, देऊन टाक. अरे पहिले सर निदान ऐकत. कोण लोक होती? बॅकस्टेज वाले. आता यांना मी सोडतो हायवेला. माझ्याकडे बघून हातात गौरव बोलला, शो मधून काढलं म्हणून. काय वाजवता तुम्ही पण यार, मानलं तुम्हाला. हे नाचले सगळे, यांचं समजू शकतो. सरताज पण नाचला माझ्याकडे बघून. बोल. आता सौदा पक्का झाला असती. आता मी तुला सौदीला नेती. सौदीला. हे बघा, तुम्ही मला 50 लाख द्या, 60 लाख द्या, मी अजिबात येणार नाही. मी इथेच काम करणार. 450 माझा पर डे, मी त्याच्यावरच काम करणार, कारण मला इकडे इज्जत आहे. मी येणार नाही सौदीला. जा. तू गप्प बस, तुझ्यामुळे सगळं झालंय. हा
माझ्या 50 लाखावर तुला लाथ मारती? लात नाही मारत मी येणार नाही बस हा. मला तू नकार देती? दिला नकार. कळलं ना? आता जर तू एक पण शब्द बोलती तर माझ्या गन मधून गोळी सुटती आणि तुझ्या अंगात जाती. ठेव ना मग बंदूक पकडताना हातात ठेव ना. हे करायची गरज आहे का? गरज आहे? मी काय बोललो तुला? तू गन पकडली मी काय बोललोय? हे बघ याने अशी पकडली नंतर काय गरज आहे? आता मला गोड बोलून घेऊन जाशील तिकडे गेला पण करशील मी काय करू? कोणाला आवाज जाऊ उंटाला उंटे काय करतील? काय करू मी येतो पहिले बंदूक खाली कर. एवढी पण नाही तर कुठला आले तरी. आता जर तू एक पण शब्द जास्त बोलती तर आता माझ्या बंदुकीतून गोळी सुटून मरती. मरती मारून टाक. मरती गौरवला तर मी नेणार असती. मागा ठाण्याचा आरोप. तू 50 लाख देते मी 60 लाख देते. गुस्ताखी माफ नाही करती. इथं पहिला मी आला असती. मी नसती आली पहिला पण तरी पण त्यासनी मीच घेऊन जाणार आहे. पांढरा रस्ता असती पांढरा रस्ता असती. अरे कुठलं कोल्हापुरी आर्मी बोलतात पांढरा रस्ता असती न्यासनी त्यासनी घेसनी असनी. जिपऱ्याला मीच विकत घेत असते. अरे जवळ जवळ ऐरणी आरोप आला. बाईना बाटो नेत असते कुठला आरोप बोलतो असं? तो 60 लाख देत असती मी 70 लाख देतो कोण असती. तू किती लाख घेती? 70 लाख. मी 80 लाख देती. काय समज नाही होती? अरे त्यांना काय समजली हा आरोप आहे? काय करू मी? अटेन्शन. मी पण अरबी असती रिंग संपलेली असती. मी याला 2 कोटी रुपये मध्ये विकत घेत असती. तू अरबी नसती तुला दुसऱ्यांच्या स्किट मध्ये घुसाची चरबी असती. काय बोलते ती? कसे बोलते ती? मी 5 कोटी मध्ये विकत घेत असते. पहिलं काय नाही पण शेवटचं 5 कळलं. कुठला आरोप आहे तू? इथला हे कोणी अरबी नसती फरेबी असती. ह्याला फक्त मी विकत घेत असती. अरे